सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी सूरज हाडके सर। मित्रांनो, टेट संदर्भात आज एक जी आर आलेला आहे। काय आहे तो जी आर, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा। ठीक, तर आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून आजचा हा टेट संदर्भात जी आर काय आलेला आहे, नक्की काय हे समजून घेणार आहे। ठीक आहे, तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल आहे आपला, त्या चॅनलवरही पाहिलं असेल किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की जे काय आपले कॅन्डिडेट आहेत बी एड किंवा एम.एडच्या लास्ट इयरला, लास्ट सेमिस्टरला, त्यांना टेटमध्ये त्यांना टेट परीक्षा देता येणार आहे। परंतु हा जी आर नक्की काय, अजून काय सांगितले त्यात, त्यांचे मार्क किंवा त्यांचा निकाल राखीव ठेवणार आहेत का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। मित्रांनो, मी सूरज हाडके सर आणि आपण पाहताय टेट 2025। तर सर्वांनी आपल्या चॅनलची लिंक सर्वांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर आज आपण पाहणार आहे नक्की जी आर काय आहे। पण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्याबाबत तरतूद सुधारित करणे। जी काय तरतूद होती कधीची, ती सुधारित केलेली आहे। आपण पाहूया मित्रांनो की 10/11/2022 रोजी जो काय शासन निर्णय आला होता परीक्षेसंदर्भात, त्या संदर्भात त्या आता पुन्हा एकदा नवीन जी आर आलेला आहे। आता हे जे काय ते आपण थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि समजून घ्या। संदर्भ आहे शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, बरोबर आहे, हे काय आहे तर शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार होत होती, सारखी मागणी होत। 2017 मध्ये अशा प्रकारची पहिली टेट झाली होती, त्यानंतर 2022 मध्ये दुसरी टेट झाली। मग आता हे चाचणी झाली, पण ह्या चाचणीमध्ये अंतर किती होतं बघा, 2017 ते 22 जो 5 वर्ष, पुन्हा 22 नंतर आता हे 25 म्हणजे 3 वर्ष असं अंतर आहे। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना त्यांनी आपल्या चाचणीत प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते। हे सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचा प्रस्ताव जो काय तो शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। आता त्याच्यामध्ये काय त्यांनी केलेल्या पाहू आपण। आता चला बरं, सगळ्यांनी हा काय जी आर आहे ना, तो सगळ्यांनी तुम्ही पाहणार आहेत, वाचणार आहेत, परंतु आपल्या चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे काही वेळोवेळी अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवेलच मी। पुढे बघा काय सांगितलं त्यांनी, आता शुद्धीपत्रक काय केले नक्की। यामधले शिक्षक निवडी करता किमान आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र राहतील। ज्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट करणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस जी काय परीक्षा त्या परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील। परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आता खूप महत्त्वाचं बरं का मित्रांनो, जी काय त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड करू नयेत। उघड जे काय मार्क भेटतील त्यांना ते अजिबात डिस्पोज करायचे नाही व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवला। तेव्हा या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य जे काही वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याचे दिनांकापासून कमाल 1 महिना या कालावधीत सादर करावे। या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैध जे काही प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पद भरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही। विहित नमुद्यात जे काही मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांवर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट आहे। हे जे काय आता जे काय ना, ही तरतूद 2025 मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात
येणाऱ्या सर्व अभियोग्यताधारका जी काय अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यासाठी ती राहील. आता मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल की ही जी काही शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे, शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी, यामध्ये जे कोण आपण आता फॉर्म भरलेले आहेत बऱ्याच जणांनी, परंतु यामध्ये सतत मागणी होत होती की जी काय B.Edला D.Edला लास्ट इयरला जी काही कॅन्डिडेट आहेत की आम्हालाही संधी द्या अशी निवेदन केली. बरोबर आहे मित्रांनो, त्यांना पण संधी भेटली पाहिजे, कारण जी काही शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे ही जवळजवळ 3-4 वर्षानंतर होते. पहिली वेळ झाली 2017, त्यानंतर 22ची 25. त्यामुळे निश्चितपणाने एखाद्याने 17ला परीक्षा दिली आणि 17ला परीक्षा दिल्यानंतर 6 महिन्यात त्याचा निकाल लागला असेल D.Ed B.Edचा, तर तो त्याने कधी दिली परीक्षा परत पुन्हा, तर 22ला. म्हणजे त्याला 4.5 वर्ष त्याला ते D.Ed किंवा B.Ed करून काहीच नाही. निश्चितपणाने त्यांनाही तो जी काही संधी आहे ती किंवा त्यांना काय हा GR आहे तो रास्त आहे आणि त्यांनाही संधी भेटली पाहिजे. ठीक आहे, आता 22मध्ये जी काय ही परीक्षा किंवा 23मध्ये झाली, त्यानंतर आता होत्या निश्चितपणाने आत्ता मेमध्ये परीक्षा चालू होणार आहेत D.Ed B.Edच्या लास्ट इयरच्या. मग निश्चितपणाने त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे हा GR आलेला आहे, त्यांनी फॉर्म भरा, अतिशय छान पद्धतीने चांगला अभ्यास करा. परंतु आता यामध्ये ज्याचं D.Ed झाले B.Ed झाले, ठीक आहे, परंतु येथे असं वाटेल की आम्ही D.Ed झाले पण आम्ही TET पास नाही किंवा TET पास नाही, CTET पास नाही, मग आमचा काही ही होईल का? निश्चितपणाने जे काही D.Edला लास्ट इयरला असतील किंवा काही 3rd सेमिस्टरला वगैरे आता आहेत काय एमएडची वगैरे, तर त्यांनी किंवा B.Ed त्यांनी TET दिलेली असेल, CTET दिलेली असेल, त्यामुळे त्यांना जे काही पात्र असतील ते फॉर्म भरू शकतील. जे B.Edला आहेत त्यांनी दिली असेल CET वगैरे लास्ट इयरला असताना, CTET वगैरे, त्यामुळे निश्चितपणाने त्यांनी TET दिली असेल. आत्ता ते पात्र होते ना, ते जे B.Edच्या लास्ट इयरला होते त्यांनी आत्ता जी काही TET झाली ती दिलेली आहे, त्यामुळे ते पात्र आहे. निश्चितपणाने ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या, समजून घ्या. आता यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो, की हे जे काय D.Ed B.Ed M.Ed जे काय आहेत जे लास्ट इयरला आहेत ते आता फॉर्म भरणार आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांचा निकाल जो काय असेल टेटचा, फॉर्म भरतील टेटचा निकाल हा डिस्प्ले होणार नाही. म्हणजे कारण त्यांचं जे काही B.Edचं किंवा D.Edचं किंवा M.Edचे काय जर अंतिम निकाल असेल तो लागल्यानंतर तुम्ही तो निकाल 1 महिन्याच्या जो काय आहे तुम्हाला सांगितले तेथे तपासून घ्यायचा. त्यांनी जर तो तपासून दिला म्हणजे तुम्ही क्लिअर आहात, तुम्ही पास आहात, तर तुमचा जे काय आपले कॅन्डिडेट आहेत ते सर्वांचा एकत्रित वेगळा निकाल घोषित करणार टेटचा. त्यामुळे निश्चितपणाने सर्वांनी छान पद्धतीने आता अभ्यास करा, कारण तुम्हाला संधी भेटलेली आहे. जे आपले D.Ed B.Ed M.Ed काय असतील कॅन्डिडेट किती आता लास्ट इयरला, निश्चितपणाने तुम्ही 100% फॉर्म भरा. B.Edवाले तर सगळेच फॉर्म भरतील. D.Edवाले जे काही TET पास आहेत किंवा CTET पास आहेत लास्ट इयर दिले असेल त्यांनी ते कॅन्डिडेट फॉर्म भरतील. M.Edवाले पण भरतील. फक्त आता एकच आहे की इथून पुढे तुम्हाला जे काही दिवस भेटतील, किती दिवस काय असतील, 23-24 दिवस भेटतील. त्या 23-24 दिवसामध्ये अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, प्रॅक्टिस करा. मी वेळोवेळी सांगतो मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला काही म्हणजे ही नाही. जस्ट तुम्ही प्रॅक्टिस करता निश्चितपणे तुम्हाला चांगला स्कोर येणार. मॅथ्स रिजनिंग दोनच विषय करा तुम्ही. आत्ता मानसशास्त्र विषय तुम्ही फक्त ओव्हरलुक करा, मराठी ओव्हरलुक करा, जनरल नॉलेजचा ओव्हरलुक करा एका दिवसामध्ये. पण बाकीचे जे काही आपले विषय आहेत ना, निश्चितपणे तुम्हाला त्याचा 6 ते 7 तास अभ्यास केलाच पाहिजे. जे कोण व्हिडिओ पाहत असतील त्यांनी व्हिडिओ बघायचं प्रमाण कमी करा, पण तुम्ही जे सेल्फ स्टडी आहे तुमचा जे प्रॅक्टिस वर्क आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मित्रांनो. पुन्हा एकदा सर्व शिक्षक अभियोग्यताधारकांना 2025च्या टेट परीक्षेसाठी मी हाडके सर या यूट्यूब चॅनल करून आपल्या या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी अतिशय छान मार्क म्हणजे 40-50 मार्क जे टॉपचे मार्क आहेत, चांगले मार्क आहेत, हे टॉपचे मार्क मिळवण्याचा निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करा. एवढंच मी सांगू इच्छितो तुम्हाला. पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.